ओबीसींचं आरक्षण जरांगे पाटील संपवतात का सरकार संपवते? हे बघा, जरांगे पाटील बी त्याच्यामध्ये सहभागी आहे म्हणावं लागेल, कारण की ज्या गावगाड्यातील लोकांनी आजपर्यंत राज्यातील मराठा बांधवांना, राज्यात आतापर्यंत 29 मुख्यमंत्र्यांपैकी 24-25 मुख्यमंत्री मराठ्यांचे केले, त्यांचे आमदार त्यांचे, खासदार त्यांचे, मंत्री जास्त त्यांचे, आणि त्याच लोकांनी कुठेतरी जरांगे नावाचं बांडगुळ पुढं करून त्याला कुठेतरी रसद देण्याचं काम तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल, शरद पवार सारखा जाणता राजा म्हणून घेणारा नेता, ह्या लोकांनी त्यांना रसद देऊन ओबीसीचं अस्तित्व संपवण्यासाठी कुठेतरी बावलं म्हणून वापरण्याचं काम केलं. आणि कुठेतरी ओबीसी आमचा डीएनए म्हणणाऱ्या राज्य सरकारनं ओबीसींच्या तोंडाला पानं पुसली, ओबीसींना खोटं बोललं, ओबीसींना. आणि खरं तर माझा राग माझ्या ओबीसी बांधवावर आहे, कारण की ओबीसी आमचा डीएनए म्हटलं की ओबीसी समाज भुलून जातो. जे लोक ओबीसींसाठी, जे पक्ष ओबीसींसाठी आरक्षण वाचवण्यासाठी लढताय, त्यांना कोणी कौल देत नाही. आणि फक्त आमचा ओबीसी आमचा डीएनए म्हटलं की ओबीसींनी भरभरून मतं दिले आणि ह्या लोकांना राजसत्तेवर नेऊन बसवण्याचं काम केलं. परंतु राजसत्तेवर बसून नेल्याच्या नंतर हे लोक ओबीसींना विसरले आणि ओबीसींचा केसानी गळा कापण्याचं काम सुरू केलंय. आता तो जरांगे असेल, जरांगीने तर खरं गावगाड्यातील 18 पगड जातीतील सर्व लोकांचं जरांगेच्या माध्यमातून अस्तित्व संपलेलं आहे. कारण की गावगाड्यामध्ये ग्रामपंचायत सदस्य होत होता, तुमचा सरपंच होत होता, मायक्रो ओबीसींचा जो होत होता ते आता येणाऱ्या काळात तुम्हाला दिसणार नाही. एखाद्या गावामध्ये समजा हे आजचं जे गाव आहे जयपूर सारख्या गावामध्ये ओबीसी समाज जास्त तिथं होणार, परंतु ज्या गावामध्ये ओबीसी समाज 30-40% अशा ठिकाणी तुम्हाला ओबीसीचा सरपंच, ग्रामपंचायत सदस्य दिसणार नाही, पंचायत समिती मेंबर दिसणार नाही, जिल्हा परिषद नाही. आणि नगरपालिकेमध्ये तुम्हाला तर माहीतच आहे, पिंपरी चिंचवड असेल, पुणे महानगरपालिकेमध्ये 30-30 नगरसेवक ओबीसींच्या जागेवर झालेत. तुमच्या लागूनच परभणी जिल्हा परिषदेमध्ये 11 राखीव ओबीसींच्या जागेपैकी 8 जागेवर मराठा समाजाचे जिल्हा परिषदेचे सदस्य झाले आणि त्यापैकी 5 जिल्हा परिषद सदस्य एकट्या भाजपच्या आहेत. मग ओबीसी आमचा डीएनए कुठं गेला? राज्याच्या मुख्यमंत्र्याला आमचा प्रश्न आहे, आता कुठं ओबीसी आमचा डीएनए गेला? आणि जे राज्य सरकारचं जे खुळखुळ आहे आमचा बावनकुळे, त्या बावनकुळेला माझा प्रश्न आहे, पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेमध्ये त्याच बावनकुळेनं ओबीसी आमचा डीएनए मानणाऱ्या प्रतिनिधीनं तिथं ओबीसींच्या विरोधात बोगस कुणबी प्रमाणपत्र काढलेले आणि ओबीसींच्या जागेवर ज्यांनी घुसखोरी केली अशा नगरसेवकांचा प्रचार करण्याचं काम बावनकुळेने केलंय. फक्त ओबीसी म्हणायचं आणि ओबीसींचा हत्या करायची, मलाईदार खाते घ्यायचे, ओबीसींचं उपसमितीचं अध्यक्षपद वरबडायचं आणि ओबीसींना संपून टाकण्याचं काम. खरं तर हे ओबीसींचे सगळे प्रस्थापित नेते जे बोलत नाहीत, भुजबळ साहेब सोडता सर्व नेत्यांनी आता बोललं पाहिजे, कारण की भुजबळ साहेबांनी आयुष्यभर बोललंय, भुजबळ साहेबांनी आयुष्यभर ओबीसींची सेवा करण्याचं काम केलंय. आजपर्यंत आपण त्यांच्या वयाचा आज विचार केला पाहिजे, परंतु बाकीच्या लोकांनी कधी बोलायचं, ओबीसींचं प्रतिनिधित्व कधी करायचं, ओबीसींचा कधी संरक्षण तुम्ही कधी द्यायचं? आणि तुम्ही जर ओबीसींना संरक्षण देऊ शकत नसाल तर येणारा काळ ओबीसी तुम्हाला सुद्धा संरक्षण देणार नाही, येणारा काळ ओबीसी तुम्हाला सुद्धा मतं देणार नाही. हा ओबीसी बांधवांच्या मतीने माझा शब्द आहे.